नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे दामिनीला जे करायचं असतं तेच ती करते. ती आता सावीची बाबा तिचं ऐकत नाही. त्यामुळे ते म्हणतात मी नाही देणार तुम्हाला हे डॉक्युमेंट. आणि आता ती लगेच गाडी काढते आणि आता सावीच्या बाबांना तिथे गाडीने उडवत असते. पुढं नेलं का त्यांच्या पायावरून गाडी घालते, त्यांच्या हातावरून त्याच्यावरून गाडी घालते आणि डायरेक्ट त्यांना ते गाडीवरून गाडीवरून उलटी होऊन ते दगडावर जाऊन पडतात. तर इकडं जी सावी आहे ती हे सगळं बघत असते. पण तिची काहीच रिॲक्शन नसते. तिला काहीच वाटत नाही, कारण की तिच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो, तो धैर्याचा आणि तिचा. तिला ते आतंकवाद्याचे जे सारखा भास होत असतो आणि तिचं लक्ष सगळं तिकडेच असतं. त्यामुळे तिचं लक्ष इकडे नसतंच. का नेमकं काय चाललंय आणि काय नाही या सगळ्या गोष्टीकडे तिचं लक्षच नसतं. आणि तिला माहीत पण नसतंच तिच्या बाबासोबत समोर काय घडतंय. ती बघत पण नाही आणि आता ती तिथेच लांबून त्यांची मजा बघत असते, नेमकं काय चाललंय ते. ते समोर जात पण नाही आणि दामिनी आता तिच्या बाबांना सावीच्या तिथे उडवून देते. आणि तिच्या बाबांना उडवून दिल्यावरती आता सावीचे बाबा तिथेच पडतात, त्याच्या डोक्यावर पडतात आणि डोक्याला लागल्यावरती ते आता तिथे डायरेक्ट जातात. आणि तिथे त्यांच्या डोक्यातून त्याच्यातून खूप रक्त येत असतं. तर इकडं जी सावी आहे ती सावी आता तिथे इकडे तिकडे बघत असते आणि आता ती तिच्या बाबाजवळ येते. दामिनी तिथून गाडी फास्ट घेते आणि पुढे जाऊन थांबते आणि म्हणते की लईच वेळ याला म्हटलं होतं देऊन टाक पुरावे, देऊन टाक माझ्याकडे पुरावे, पण नाही दिले ना. आता बघ काय करायचंय तू. आता बघच, आता कळेल तुला नेमकं काय घडलंय काय नाही ते. आता तुझा जीव स्वतः संपवलाय तू स्वतःच्या हाताने. दिले असते माझ्याकडे ते डॉक्युमेंट पुरावे तर काय झालं असतं का, असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणते की संपला, बरं झाला एकदाचा. सावी आता तिच्या बाबांजवळ येते, तिच्या बाबाजवळ येऊन बसते. पण ती रडत असते, तिला काहीच कळत नाही नेमकं समोर काय घडलंय काय नाही ते. आणि इकडे आता जो नाना असतो दामिनीचा हाताखालचा पिये, तर आता तो सावीला बघतो आणि दामिनीला फोन करतो. म्हणतो दामिनी मॅडम एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर दामिनी म्हणते काय झालं अरे. तर तो म्हणतो की हे बघा दामिनी मॅडम इथे सावी आली आहे. आता काय करायचं, सावी तिच्या बाबाजवळ आली आहे. तर आता लगेच इकडं दामिनी म्हणते की मग आली तर काय झालं, तुला काय सांगितलं होतं मी, एक पुरावा ठेवायचा नाही, तो माणूस असो नाही तर कुणी असो, पुरावे सगळे संपवून टाकायचे, चल संपव तिला पण. आणि आता लगेच तो तिथे बांबू घेतो आणि सावीला संपवण्यासाठी पुढे येतो आणि तिला मारणार. तेवढ्या तिकडून जो धैर्य आहे तो ओरडतो सावी कुठं आहात तुम्ही. आणि तो लगेच आता तिथून पळून जातो नाना. आणि आता धैर्य जो असतो तो धैर्य आता तिथे येतो सावीजवळ. सावीला म्हणतो सावी काय झालं हे सगळं. तर सावी काहीच लक्ष देत नाही, सावीला काहीच बोलत नाही. मग आता सावीला आणि तिच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये धैर्य घेऊन येतो. हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती आता लगेच सावीला ते सगळेजण ते बघतात. तर आता डॉक्टर सावीच्या बाबाला चेकअपसाठी घेऊन जातात. सावीला ते व्हीलचेअरवर बसवतात आणि आता डॉक्टर बाहेर येतात सांगण्यासाठी, हे बघा आम्ही तुमच्या सासऱ्यांना धैर्य मुजुमदार वाचू नाही शकलो, खूप क्रिटिकल अवस्थेत होते ते, त्यामुळे आम्ही त्यांना वाचू नाही शकलो, माफ करा आम्हाला, असं म्हणतात. तर आता धैर्यला त्यांना सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. आणि आता धैर्यन ते सगळेजण बघत राहतात. सावी हातपाय सोडून देते आणि डायरेक्ट खाली पडून घेते फरशीवरती. तिच्या डोक्याला लागतं आणि तशीच ती पडून राहते. तेवढं डॉक्टर ते सगळेजण तिला घेऊन आतमध्ये जातात ICU मध्ये. आणि इकडे आता लगेच सावीचे घरी सांगितलं जातं की काय झालं, सावीचे बाबा गेले. तर आता सगळेजण विधीन ते करतात, सगळेजण खूप रडत असतात. सावीची आईला त्यांची जाताना जे बोलले होते ते आठवण येते, भाऊंना पण तेच आठवतं. आणि भाऊन ते सगळेजण खूप रडत असतात, त्यांच्या फोटोला हारण ते घालतात, सगळेजण खूप दुःखी झालेले असतात. तर आता इकडं जी सावी आहे तिला पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. दामिनी आता धैर्याची समजूत काढण्यासाठी येते मुद्दामून आणि म्हणते की धैर्य अरे तू काळजी करू नको, आता काही नाही होणार सावीला. तर ते म्हणतं की अगं आई तुला माहिती का सावीचे बाबा आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत, तर सावीला कसं कळणार नाही, तर काय करायचं आपण. आणि आता इकडं लगेच जे नाना असतात ते तिथं फाईल डॉक्युमेंट पडलेले सगळे गोळा करत असतात, पिशवी भरत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.